महाराष्ट्रातील सर्व महाट्रान्सको लो डिव्हिजन क्लर्क ॲस्पिरंट विद्यार्थ्यांना माझा सप्रेम नमस्कार. सर्वांकरिता एक अभिनंदन आणि आनंदाची बातमी आहे. तुमचं ॲडमिट कार्ड आलेलं आहे. लो डिव्हिजन क्लर्क ॲडमिट कार्ड आलेलं आहे. तुम्हाला एक वेबसाईट म्हणजे आजच सकाळी वेबसाईट वरती एक लिंक आलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं. मी समोर सांगतो, लक्ष द्या. इथे यायचं समोर. आता बघा, यामध्ये आपलं जी लिंक आहे www.mahatransco.in यावरती जायचं आहे. त्यावरती गेल्यानंतर एक ह्या बघा, यावरती अशी त्याची लिंक येईल. त्यावरती क्लिक करायचं, डाउनलोड युअर कॉल लेटर फॉर ना. ते केल्यानंतर इथे डाउनलोड करून घ्यायचं. एक लेटर आहे ना, त्या लेटरवरती मग काय करायचं, तिथे एक समोर आणखी एक छोटीशी लिंक दिलेली आहे. इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. इथे दोन लोकांचे असिस्टंट इंजिनियरच्या नंतर तुमच्या लोअर डिव्हिजन क्लर्क थोडंसं खाली बघा, याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. आणि इन्स्ट्रक्शन तुम्ही नक्की एकदा व्यवस्थित वाचून घ्याल. नंतर थोडं खाली यायचं. खाली आल्यानंतर लिंक फॉर आहे ना, यावरती क्लिक करायचं आहे. ते वाचून घ्या पूर्ण आणि त्यावरती हे आलेलं असं एक तुम्हाला तुमच्या यावरती एक पेज येणार. यावरती ओपन, मग याच्यावर इन्स्ट्रक्शन वाचून घ्या एकदा तुम्ही ह्यासुद्धा. आणि यावरती जाऊन मग तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघा, यामध्ये काय रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचं पासवर्ड. जर पासवर्ड नसेल तर रोल नंबर जो तुम्हाला ईमेलवरती आलेला आहे. मेलवरती आलेला तुम्हाला एक रोल नंबर आलेला असेल आहे ना, तो रोल नंबर टाका याच्यामध्ये. आणि मग तुम्हाला काय तुमचं डेट ऑफ बर्थ. पण डेट ऑफ बर्थ कसं टाकायचं, जसं तुम्ही अप्लाय करताना, जसं फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्तीचं आहे एक है ना, डॅशमध्ये ते बघून गेलं एकदा तुम्ही व्यवस्थित. आलेलं तुम्ही बघा एकदा ना, डेट ऑफ बर्थ वगैरे कशी टाकायची, त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे व्यवस्थित. तुम्ही जर याच्यामध्ये टाईप कराल ना, जस्ट त्याच्या बाजूला एक ऑप्शन दिलेलं आहे, डेट ऑफ बर्थ मॅच होते त्याकरता कसं आहे ते एकदा बघून घ्याल तुम्ही. इथे तुम्ही तुमचा ईमेल आय डी किंवा रजिस्ट्रेशन नंबर, इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमच्या इथे पासवर्ड टाका किंवा रोल नंबर टाका आणि इथे किंवा डेट ऑफ बर्थ टाका. आणि तुमचा कॅप्चा कोड इथे भरायचा व्यवस्थित. लॉग इन करायचं. तुमचं या पद्धतीचं असे ॲडमिट कार्ड डाउनलोड होऊन जाईल. आणि हे ॲडमिट कार्ड डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही इथं प्रिंटवर नेट कॅफेमध्ये जाऊन प्रिंट पण करून घेऊ शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा प्रिंट करू शकता. ठीक आहे, या पद्धतीचे तुमचं डाउनलोड होऊन जाईल ॲडमिट कार्ड. तर सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुमच्या या परीक्षेकरिता, लो डिव्हिजन क्लर्क एक्झामिनेशनकरिता. थँक्यू.